तुमचं वय वर्ष 40च्या पुढे असेल आणि तुमच्या शरीरामध्ये येणारी कमजोरी असेल, अशक्तपणा असेल, रक्त कमीचा प्रॉब्लेम असेल, वाढलेली बीपी शुगर असेल, तर हे कमी करण्यासाठी दररोज सकाळी उपाशीपोटी ही एक वस्तू मुठभर तुम्हाला खायला आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता सांगितलेलं आहे। जर ही एक गोष्ट मुठभर तुम्ही दररोज खाल्ली तर तुम्हाला काजू, बदाम, मटण, अंडी अशा महागड्या वस्तू इथून पुढे खाण्याची अजिबात गरज नाही। ही जर एक वस्तू मुठभर तुम्ही रोज खाल्ली तर यामध्ये इतकी प्रचंड ताकद आहे की लगेच तुमच्या शरीरामध्ये त्याच टाइमापासून भरभरून ताकद यायला सुरुवात होणार आहे। फक्त 2 ते 3 दिवसांमध्येच शरीरामध्ये असणारी कमजोरी, रक्त कमी, चक्कर येणं, तसेच तुमच्या रक्तामध्ये वाढलेली शुगर असेल, कोलेस्ट्रॉल असेल, बीपीचा प्रॉब्लेम असेल, हात दुखणे असेल, गुडघे दुखी असेल, पाय दुखणे असेल, तसेच डोळ्यांचे तुम्हाला आजार असतील तर सर्व काही आता त्या ठिकाणी 2 ते 3 दिवसांमध्येच बरे होतीलच। पण तुमच्या चेहऱ्यावर तजेलदारपणा येऊन तुमचा चेहरा अगदी चमकदार होईल। हृदयासंबंधी आजारांचा धोका कमी होऊन रक्तातील हिमोग्लोबिन लेवल वाढून तुम्हाला येणारी कायमची सुस्ती, कायमचा थकवा हा कायमचा निघून जाईल। फक्त ही एक वस्तू मुठभर तुम्हाला सकाळ आणि संध्याकाळ 2 दिवसासाठी तुम्हाला खायला या ठिकाणी आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं आहे। ही वस्तू जर तुम्ही खाल्ली तर तुम्हाला इथून पुढे काजू, बदाम, पिस्ता अशा महागड्या वस्तू खाण्याची गरज पडणार नाही। सध्याला अंड्यापेक्षा 10 पटीने जास्त या पदार्थामध्ये, या वस्तूमध्ये ताकद तुम्हाला मिळून जाणार आहे। अंड्यापेक्षा 10 पटीने जास्त आणि मटण, चिकन, मच्छी यापेक्षा 20 पटीने जास्त ताकद आता या वस्तूमध्ये आहे। त्यामुळे आता जर दुधाचा जर विचार केला, तुमच्या शरीरामध्ये ताकद येण्यासाठी तुम्ही दूध पिता, परंतु दुधापेक्षाही 100 पट याच्यामध्ये जास्त ताकद आहे। फक्त ही खाण्याची पद्धत तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे। सकाळ आणि संध्याकाळ मुठभर तुमच्या वयाच्या मानानुसार ही वस्तू तुम्हाला खायला आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता सांगितलेलं आहे। तुमचं वय वर्ष जर 40 असेल तर तुम्हाला इतकी ग्रॅम ही वस्तू खायची आहे। तुमचं वय वर्ष 50 असेल तर इतकी ग्रॅम तुम्हाला या ठिकाणी ही वस्तू खायची आहे। तर तुमचं वय वर्ष 60 असेल, 70 असेल तर प्रत्येकाच्या वयानुसार एक ठराविक ग्रॅम तुम्हाला ही वस्तू सकाळ आणि संध्याकाळ तुम्हाला खायची आहे। जर तुम्ही या ठराविक त्या ठिकाणी ग्रॅमपेक्षा जास्त जर ही वस्तू खाल्ली तर तुमच्या शरीराला कोणताच फायदा होणार नाही। आज आपण त्या ठिकाणी बघा, तुम्हाला माहित असेल अनेक कॅल्शियम वाढवण्यासाठी अनेक जण सांगतात या गोष्टी खाव्या, हे पदार्थ खावे, ते पदार्थ खावे, परंतु ते पदार्थ खात असताना खाण्याची योग्य पद्धत जी आहे तर ती तुम्हाला माहिती नसल्यामुळे त्या पदार्थांचा तुम्हाला काहीच फायदा होत नाही। त्यामुळे ही वस्तू कोणती आहे आणि याची खाण्याची पद्धत कोणती आहे नक्की बघा। आता बघा, आयुर्वेदिक डॉक्टरांनी काय सांगितले तुम्हाला, ही एक अशी वस्तू आहे, आता तुमच्या वयाच्या मानानुसार, वेगवेगळ्या वयानुसार आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले तुम्हाला ही वस्तू वेगवेगळ्या वयानुसार वेगवेगळे ग्रॅम तुम्हाला ही खायची आहे। जर ही वस्तू तुम्ही आता दिवसातून एकदा जरी खाल्ली तर आयुष्यात कुठलाही आजार इथून पुढे तुमच्या अंगाला देखील शिवत नाही। तुम्हाला इथून पुढे दवाखान्याची पायरी देखील चढण्याची गरज नाही। तर बघा, ही वस्तू प्रत्येकाच्या घरामध्ये असते, परंतु योग्य खाण्याची पद्धत तुम्हाला त्या ठिकाणी माहिती नसते। त्या ठिकाणी ही पद्धत तुम्हाला कोणी सांगत पण नाही। त्यामुळे ही पद्धत आजपर्यंत त्या ठिकाणी आता तुम्हाला कोणी सांगितलं नाही। तीच पद्धत तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही व्यवस्थित सांगणार आहे। जर वेगळी पद्धत तुम्ही ही बदलून जर खाल्ली तर तुमच्या शरीरामध्ये लगेचच याचे फायदे तुम्हाला दिसायला सुरुवात होणार आहेत। 2 ते 3 दिवसांमध्येच तुमच्या शरीरात इतका फरक तुम्हाला जाणवेल की तुम्हाला आश्चर्य वाचून झाला राहणार नाही। तर व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत की उपाशी पोटी कोणती अशी गोष्ट आहे ती जर तुम्ही 2 दिवस फक्त खाल्ली तर तुम्हाला खाताक्षणी शरीरातील प्रॉब्लेम तुम्हाला त्याच ठिकाणी दूर व्हायला सुरुवात होतात। तुम्हाला लगेच जाणवेल की तुमच्या शरीरामध्ये ताकद यायला सुरुवात होईल, आजारांचं नामोनिशाण त्या ठिकाणी मिटून जाईल। कॅन्सर सारख्या आजारांना देखील लढण्याची ताकद या पदार्थामध्ये आहे। बघा, आता हे पदार्थ तुमच्या शरीरात खाल्ला तर शरीरात ऊर्जा यायला निर्माण होते, लगेचच रक्त वाढायला सुरुवात होते, शरीरातील कमजोरी दूर होते, बीपी शुगर कंट्रोल राहायला सुरुवात होते, हार्ट अटॅकचा धोका सुद्धा तुम्हाला लगेचच त्या ठिकाणी कमी होतो। तर बघा,
ही वस्तू नेमकी कोणती आहे, नेमकं याचं वापरायचं किती ग्रॅम तुम्हाला खायचं आहे, तुमचं वय सध्याला 40 आहे की 50 आहे की नेमकं 70 आहे, तुमच्या वयानुसार किती ग्रॅम ही वस्तू तुम्हाला खायची आहे, ही जर वस्तू तुम्ही खाल्ली तर तुम्हाला थकवा, कमजोरी, रक्त कमी, BP, शुगर हे तुम्हाला 2 दिवसांमध्ये तुम्हाला गायब होणार आहे। तर बघा, तुम्हाला माहीत असेल आजकाल लोकांना दवाखान्याचा खर्च अजिबात परवडत नाही, कारण एकदा का आपण दवाखान्यात गेलो, आता डॉक्टरनं साधं अंगाला जरी हात लावलं तरी सुद्धा बिल होतं कमीत कमी 1000 ते 2000 रुपये। त्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टरांनी तुम्हाला आता काही गोष्टी सांगितलेत ज्यामुळे तुमच्या दवाखान्याचा खर्च कमी होऊ शकतो, ज्यामुळे तुमचं आरोग्य या ठिकाणी आता सुधारू शकतं। आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेली ही एक घरगुती वस्तू, तुम्ही जिचा सकाळ संध्याकाळ खाण्याचं तुम्हाला जर त्या ठिकाणी व्यवस्थित खाल्लं, आता ही पद्धत तुम्हाला सांगणार आहे, जर खाल्लं तर अंडी मटणापेक्षा 10 पटीने जास्त ताकद तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये या ठिकाणी मिळणार आहे। ही वस्तू खाल्ल्यावर आता तुम्हाला काजू, बदाम, पिस्ता खाण्याची सुद्धा गरज नाही, महागडे टॉनिक खुराक घेण्याची सुद्धा गरज नाही। त्यामुळे बघा कोणती वस्तू आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला खायचे लगेच पहा। आता बघा, ही वस्तू तुम्ही जर खाल्ला तर तुमच्या आरोग्यात जर त्या ठिकाणी तुम्हाला BP, शुगरच्या गोळ्या असतील, तुम्ही आधीच आजारी असाल तर त्यामधून सुद्धा तुम्ही नीट होऊ शकता। इतकी प्रचंड ताकद या वस्तूमध्ये आहे। आरोग्याचा एक ना एक प्रॉब्लेम आता तुमच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी सॉल्व्ह या ठिकाणी होणार आहे। ब्लड शुगर तुमच्या शरीरामधील जे वाढलं असेल तर ते सुद्धा कमी व्हायला सुरुवात होणार आहे। कमजोरी तुमच्या शरीरामध्ये जाणवत असेल, तुमचे पाय दुखत असतील, डोळ्यांचे तुम्हाला आजार असतील, त्वचा निश्चित झाली असेल म्हणजे त्वचा तुमची सुरकुतलेली झाली असेल तर ती सुद्धा आता तुम्हाला टाईट व्हायला मदत होणार आहे। हृदयासंबंधी आजार असतील किंवा तुम्हाला निरोगी राहायचं असेल तरी देखील तुम्ही या वस्तूचा नक्की वापर करू शकता। मग ही वस्तू कोणती आहे असा तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल, बघा ही वस्तू तुम्हाला सांगणार आहे, ही खायचे तुम्हाला योग्य वेळी खायचे, योग्य पद्धत तुम्हाला माहिती नाही, ती पद्धत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। 1 रुपया सुद्धा खर्च अजिबात तुम्हाला येणार नाही, सगळं फ्रीमध्ये तुमच्या घरामध्येच या वस्तू तुम्हाला मिळणार आहेत। यासाठी तुम्हाला लागणार आहे 3 वस्तू। बघा, या 3 वस्तू तुम्हाला सांगणार आहे। या 3 वस्तू कदाचित तुम्हाला माहिती पण असतील, परंतु खाण्याची योग्य पद्धत माहिती नसल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी याचा फायदा होत नाही। त्यामुळे आता तुम्हाला काय करायचं आहे, या 3 वस्तू सांगणार आहे। आता इथून पुढे लक्षपूर्वक बघा, यामध्ये तुम्हाला 3 वस्तू एकत्र तुम्ही रात्री झोपताना 10 वाजता तुमच्या पातेल्यामध्ये भिजू घालायचे आहेत। आता 3 वस्तू ज्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतातच, त्यामुळे घाबरून जाण्याची कोणतीही गरज नाही, तुम्हाला 1 रुपया सुद्धा खर्च करण्याची गरज नाही। खूप कमी स्वस्तात हा उपाय तुम्हाला या ठिकाणी आता लगेचच कसा करायचा सांगणार आहे। सगळ्यात आधी तुम्हाला लागेल 3 गोष्टी। यामधील पहिली गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, तुम्हाला ही पहिली गोष्ट कदाचित माहिती सुद्धा असेल, परंतु तुम्हाला खाण्याची योग्य पद्धत माहिती नसल्यामुळे याचा तुमच्या शरीराला फायदा अजूनपर्यंत झाला नाही। त्यामुळे योग्य पद्धत सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, व्हिडिओ पूर्ण बघा। आता 3 वस्तू लागणार आहेत, त्या तुम्हाला 3 वस्तूपैकी तुम्हाला 1 वस्तू लागणार आहे, ती सांगतो बघा। सगळ्यात महत्त्वाचं, या 3 वस्तू या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे, तुम्हाला तिन्हीच्या तिन्ही वस्तू एकमेकात मिक्स करायच्या आहेत, कारण तिन्ही वस्तू मिक्स केल्याशिवाय याचा तुमच्या शरीराला फायदा होणार नाही। त्यामुळे आता या ठिकाणी एक प्रकारची त्यामध्ये तुमच्या घरामध्ये आता एक पावडर सुद्धा कशी बनवायची सांगणार आहे, कारण ही 3 वस्तू एकत्र करून त्यावरती एक पावडर तुम्हाला टाकायची आहे आणि ती पावडर मिक्स करून जर तुम्ही खाल्ला तर तुम्हाला त्या ठिकाणी कोणत्याही दवाखान्यात जाण्याची गरज नाही। BP, शुगरचा प्रॉब्लेम असेल, शरीरामध्ये कमजोरी आली असेल, तसेच रक्त कमी झाले असेल, सगळं प्रॉब्लेम तुम्हाला त्या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे। बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, आता तुमचं वय वर्ष 50 असेल, तुमचं वय वर्ष 40 असेल किंवा तुमचं वय वर्ष 70 असेल, वेगवेगळ्या तुमच्या वयाच्या मानानुसार वेगवेगळी ग्रॅम आता ही वस्तू खायची आहे। कोणती खायची आहे, कशी पद्धत आहे, काय बघा। आता बघा, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले एका ठराविक वेळेला तुम्हाला ही वस्तू खायची आहे। हे खाल्ल्यानंतर तुमच्या शरीरामधील थकवा असेल, कमजोरी असेल, BP असेल, शुगर असेल, गुडघेदुखी असतील, कंबरदुखी असेल, शरीरामध्ये रक्त जर कमी झाले असेल तर तुम्हाला तातडीने आता ते बरं होणार आहे। एक जालिम उपाय आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता तुम्हाला या ठिकाणी सांगितलं आहे। तर बघा, 3 पदार्थ तुम्हाला सांगणार आहे, तिन्हीच्या तिन्ही पदार्थ तुम्हाला मिक्स करायचे आहेत। एक जरी पदार्थ यामधून जर विसरला तुम्ही तर याचा फायदा तुम्हाला काहीच होणार नाही। त्यामुळे 3 पदार्थ कसे मिक्स करायचे आहेत
आणि यावरती एक प्रकारची तुमच्या घरामध्येच त्या ठिकाणी तयार करून पावडर टाकायची आहे। ती पावडर टाकल्याशिवाय तुम्हाला याचा फायदा होणार नाही। सर्व व्यवस्थित माहिती तुम्हाला आता लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी आम्ही सांगणार आहे, त्यामुळे लक्षपूर्वक आता व्हिडिओ बघा। आता पहिली वस्तू सांगणार आहे जी तुम्हाला कदाचित माहिती पण असतील, परंतु खाण्याची योग्य पद्धत तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे लक्षपूर्वक बघा। पहिली वस्तू आहे ती म्हणजे मूग। आता तुम्हाला मूग हे तुम्हाला त्याची डाळ चालणार नाही, अखंड मूग तुम्हाला हिरव्या कलरचं तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। आता मुगाचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, मूग जे आहे तर त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं भरपूर प्रमाणात फायबर असतं, ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होतं। लगेच तुमचं त्या ठिकाणी कमजोरी शरीरामध्ये त्या ठिकाणी असेल तर जायला सुरुवात होते। त्याचं कारण म्हणजे मेटाबॉलिझम म्हणजेच पचन क्षमता यामुळे बूस्ट होते। शरीरात गॅस आणि पाचन संबंधी आजार जे आहेत तर ते लगेच बरे होतात। आता त्याला काय करायचं आहे तुम्हाला, आता मूग जे आहे तर ते मोड आलेलं मूग तुम्हाला तयार करायचं आहे। कशा पद्धतीने करायचं तुम्हाला लगेच सांगणार आहे। त्यानंतर 3 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, एकमेकात या 3 गोष्टी मिक्स केल्याशिवाय तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये याचा फायदा होणार नाही, त्यामुळे अगदी लक्षपूर्वक तुम्ही या ठिकाणी बघायचं आहे। आता मोड आलेले मूग खाल्ल्याने तुमचं वय वाढणं असेल, वृद्धत्व जे आहे म्हणजे चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या असतील, तसेच तुमचं वय वाढवून दिसत असेल तर ते सुद्धा आता दूर होणार आहे। तुमच्या चेहऱ्यावर एक तजेलदारपणा येणार आहे, वजन तुमचं आता या ठिकाणी कमी होणार आहे। तुमच्या रक्तामधील वाढलेली साखरेची पातळी लगेच कमी होण्यासाठी मूग मदत करणार आहे। यामध्ये व्हिटॅमिन ए असल्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या संदर्भातील आजार सुद्धा लगेचच नीट होणार आहे। आता बघा, आता या ठिकाणी आता एकत्र कसं करायचं, पुढे तुम्हाला अजून 2 पदार्थ सांगणार आहे। हा पहिला पदार्थ झाला मूग, तुम्हाला अजून 2 पदार्थ सांगणार आहे। ती पदार्थ मिक्स केल्याशिवाय तुम्हाला याचा फायदा होणार नाही। आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अशी एक पावडर सांगणार आहे, ती पावडर तुम्ही यावरती टाकून खायचे, सर्व शरीरातील आजार तुम्हाला आता नीट होणार आहेत। दुसरा पदार्थ जो आहे याच्यामध्ये लागणार आहे तो मिक्स करून तुम्हाला लागणार आहे, ती म्हणजे बघा, आता तुम्हाला मूठभर हा वस्तू तुम्हाला लागणार आहे, ती म्हणजे हरभरा। आता कदाचित हरभरा तुम्ही आधी पण ऐकला असणार, परंतु याची खाण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती नसल्यामुळे याचा फायदा होत नाही। तर हरभरा कशा पद्धतीने मिक्स करायचा लगेच पहा। आता बघा या ठिकाणी काय सांगितले, हरभरा जो आहे तर हरभऱ्यामध्ये जबरदस्त मित्रांनो या ठिकाणी कॅल्शियम, फायबर, प्रोटीन, यामध्ये विटॅमिन्स, मिनरल्स हे त्या ठिकाणी असतात। मग हे भिजवून आपल्याला या ठिकाणी खायचं आहे। मग कशा पद्धतीने खायचं आहे यावरती एक पावडर सुद्धा आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता तुम्हाला मिक्स करून खायला सांगितले। आता शेवटचा 3 नंबरचा पदार्थ यामध्ये तुम्हाला मिक्स करायला आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलाय, तो पदार्थ आहे बघा, हा पदार्थ जर मिक्स केला नाही तर तुमच्या शरीरामध्ये याचा कोणताच फायदा होणार नाही। त्यामुळे हा पदार्थ कोणता आहे बघा, आता तिसरा पदार्थ आहे शेंगदाणे। आता शेंगदाणे म्हटल्यावर तुम्हाला असं कदाचित वाटत असेल की त्यामुळे पित्त होतंय वगैरे, परंतु मित्रांनो शेंगदाण्यामुळे पित्त अजिबात होत नाही असं आता संशोधनात स्पष्ट झालंय। त्यामुळे हे तेलकट वगैरे जर तुम्हाला वाटत असेल तर अजिबात डोक्यात टेन्शन घेऊ नका, हे तेलकट वगैरे अजिबात काहीच नाही। तुम्हाला आता त्या ठिकाणी हरभरा, मूग, त्यानंतर तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे शेंगदाणे, या तिन्ही गोष्टी जर तुम्ही एकत्र करून खाल्ल्या, पुढे तुम्हाला पद्धत सांगणार आहे, जर तुम्ही खाल्ला तर 10 पटीपेक्षा जास्त तुम्हाला काजू बदामपेक्षा ताकद तुम्हाला मिळणार आहे। मग यामध्ये सर्व गोष्टी एकत्र करून खाल्ल्या, कशा खायचे तुम्हाला लगेच पुढे सांगणार आहे। तर तुम्हाला पोटॅशियम, विटॅमिन ए, तुम्हाला हेल्दी फॅट्स, कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम सर्व तुम्हाला यामधून आता मिळणार आहे। आता बघा, हृदयासाठी तुमच्या प्रचंड फायदेशीर आहे, मेटाबॉलिझम म्हणजेच पचन क्षमता बूस्ट यामुळे तुमची होणार आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला रात्री 10 वाजता झोपल्यावर या तुम्हाला 3 गोष्टी तुम्हाला मिक्स करायच्या आहेत। कसं करायचं आहे बघा, आता मुठभर तुम्हाला त्या ठिकाणी हरभरा घ्यायचा आहे, तो 100 ग्रॅम आपण या ठिकाणी गृहीत धरूया। तुम्हाला त्या ठिकाणी मुठभर हरभरा तुमच्या पातेल्यामध्ये त्या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूग पण मुठभर घ्यायचे, शेंगदाणे पण मुठभर घ्यायचे आहे आणि रात्री तुम्हाला त्या ठिकाणी भिजू घालायचे आहे। आणि सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला काय करायचं आहे, एका पांढऱ्या सुती कपड्यामध्ये हे मिश्रण आहे म्हणजेच त्या ठिकाणी हरभरा, मूग, त्या ठिकाणी तुम्हाला अजून एक वस्तू सांगितल्या ती म्हणजे बघा हरभरा, मूग आणि तुम्हाला पुढची वस्तू सांगितल्या शेंगदाणे, हे तिन्ही एकत्र तुम्हाला सुती फडक्यामध्ये तुम्हाला बांधून ठेवायचे आहे आणि 24 तासामध्ये त्याला मोड येऊ द्यायचं आहे। आणि मोड आल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं जे काय असेल तर त्याला बाहेर काढायचं आहे।
त्यावरती एक कांदा चिरायचा आहे, टोमॅटो चिरायचा आहे, थोडंसं तुम्हाला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ते तुम्हाला व्यवस्थित तुमच्या तव्यामध्ये चुलीवरती गॅसवरती तुम्हाला परतून घ्यायचं आहे। जसं आपण पोहे त्या ठिकाणी उपीट वगैरे खातो तसं नाश्ता म्हणून तुम्ही हे खायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यावरती जी पावडर टाकायची आहे तर ती पावडर कोणती, तर सगळ्यात महत्त्वाचं काजू, त्या ठिकाणी बदाम, त्या ठिकाणी अक्रोड हे तुम्हाला मिक्सरमध्ये त्या ठिकाणी बारीक करून घ्यायचे आहे। आणि याची पावडर तुम्हाला 1 चमचा किंवा अर्धा चमचा या तुमच्या मिश्रणावरती म्हणजेच त्या ठिकाणी मूग, त्या ठिकाणी तुम्हाला हरभरा, शेंगदाणे याचे जे तुम्ही आता त्या ठिकाणी तव्यावरती किंवा त्या ठिकाणी तुम्ही गॅसवरती व्यवस्थित फ्राय केलंय तर याच्यावरती टाकायचं आहे। असं जर तुम्ही दररोज पोहे आणि त्या ठिकाणी उपीटसारखं नाश्ता म्हणून दररोज 2 दिवस जरी खाल्ला तर तुमच्या शरीरामध्ये भरपूर कॅल्शियम मिळणार आहे, कमजोरी कमी होणार आहे, रक्त कमी होणार आहे। तर अशा प्रकारे जर तुम्ही हे वस्तू खाल्ला तर तुमच्या शरीरामध्ये ताकद भरपूर येणार आहे। तर मित्रांनो, तुमच्या आरोग्यासाठी अशाच प्रकारची नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।